स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि आयोग यांचा संघर्ष खरं तर सातत्यानेच आपल्याला पाहायला मिळतो. सध्या आणि हे स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे विद्यार्थी सध्या रस्त्यावरती उतरलेले आपल्याला सध्या पाहायला दिसतंय. नक्की काय त्यांची मागणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नक्की मागणी आहे, नक्की काय प्रकार आहे? राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 याचा निकाल 12 मार्च रोजी जाहीर करण्यात आला होता. तर निकाल जाहीर करण्यात आला, त्या तांत्रिक चुक्या होत्या. तर आयोगाला त्याच्या अगोदरच 2 दिवस अगोदर मी मेल केला होता. निकालच्या सकाळी आम्ही 50 ते 100 मेल आयोगाला केले होते की निकालात तांत्रिक चुक्या असू शकतात. तर आयोगाला या नंतर निकाल जाहीर केला. तो तांत्रिक चुका त्यांनी सॉल्व्ह न केल्यामुळे सेम कट ऑफ EWS ओपन लागला. त्यानंतर आम्ही आयोगाला 2-3 भेटी देऊन आमचे प्रतिनिधी भेटले. आयोगाला 3-4 वेळेस प्रतिनिधी निधी गेले, निवेदन दिले, आम्ही कोर्टात गेलो. सगळं केल्यानंतर आयोगाला हे लक्षात आलं की त्यांच्याकडून चूक झालेली आहे तांत्रिक दृष्ट्याने. जे ACBC NCLमध्ये ते एस न केल्यामुळे ते EWSमध्ये गणल्यामुळे EWSची मुळात संख्या ती 250 ते 300 पण रिझल्टमध्ये नाही. मग त्यांनी त्यांची चूक ती करेक्ट केली आणि निकाल रिवाईज लागला. पण जो 20 दिवसाचा काळ होता त्या काळात आमचा आर्थिक मानसिक सर्व प्रकारे आम्हाला त्रास सहन करावा, आमचा वेळ गेला. मुळात तिथून पुढे फॉर्म भरायला 3-4 दिवस तांत्रिक अडचण येत होत्या. स्टील आतापर्यंत येतात, मॅडम दाखवतील. तर त्याच्यानंतर जो आमचा 20-22 दिवसात आम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करा, आम्ही 6-7 वर्षापासून अभ्यास करतोय, सगळं केलंय. पण 20-25 दिवसात जुना अभ्यासाचा अभ्यास कोणीच केला नाही. आउटडेटेड अभ्यास, आता नवीन करा किंवा घरी बॅगा भरून जावा असा विषय होता तो. तर त्यानंतर 20-22 दिवस आमची काही काडी मात्र चूक नसताना जर आमच्याकडून कधी आमचा टाइम काढून घेतला गेला असेल, आम्ही संघर्ष करून कधी रिझल्ट रिवाईज केलाय, तर आमची मागणी आहे आयोगाला की न्यायिक बेसवरती आम्हाला आमचे घेतलेले 21 दिवस तरी मुळात परत करा. 7,500 मुलांसोबत आम्ही कॉम्पिटिशन करायला, आम्ही काही रोबो नाही आहे की 318 मुलं आले आणि उद्या पळतील कॉम्पिटिशनमध्ये. पण आमची एकच मागणी आहे, सगळ्यांना 7,500 मुलं आणि 318 मुलं यांना समान पातळीवर तुम्ही कॉम्पिटिशन घ्या. 26 तारखेला होणारी एक्झाम ही थोड्या कालावधीत 1 महिना तरी ॲटलिस्ट पुढे घेऊन न्यायिक पद्धतीने सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून परीक्षा पुढे ढकलावी. अन्यथा आम्ही MPSC समोर पुस्तकं समोर घेऊन तिथे अभ्यास करून आंदोलन करूया पुढे, MPSCने उद्या निर्णय नाही घेतला तर. आणखी काही या ठिकाणी विद्यार्थिनी पण आहेत, आपण